हाय फ्रेंड्स, कैसे हो सब लोग. इट्स शुभम चठार हिअर. तर मला आज व्हिडिओमध्ये हेच सांगायचं आहे की आपल्याला फ्रेंड्स किती महत्त्वाचे आहेत. आपल्या आयुष्यामध्ये हॅपी राहण्यासाठी फ्रेंड्स किती महत्त्वाचे आहेत. मी मागचा व्हिडिओ काढला होता, त्याच्यामध्ये मी हे बोललो होतो की हॅपी राहणं का गरजेचं आहे, कम्पेअर न करता हॅपी राहणं गरजेचं आहे. तर मला ह्या व्हिडिओमध्ये हे सांगायचं आहे की आपल्याला हॅपी राहण्यासाठी मित्रांची खूप गरज असते. देर इज अ नीड फ्रेंड्स इन डीड. पर्सनल एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करतोय की फ्रेंड्स आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत किंवा फ्रेंड्स असणं का गरजेचं आहे, की का बाबा तुम्हाला फ्रेंड्स का असले पाहिजे. माझा एक्सपिरियन्स असा आहे की मी जेव्हा अहमदाबादमध्ये जॉबला होतो आणि तिथं माझी एक फ्रेंड होती. तर ती इंट्रोवर्ट होती आणि त्याच्यानंतर तिनं स्विच केलं हैदराबादमध्ये. आता सध्या मी पण हैदराबादमध्ये आहे, त्याच कंपनीमध्ये. तर तिनंच मला रेफर केलं होतं बाय द वे. तर ते रेफर केल्यानंतर आम्ही सोबत एका कंपनीमध्ये आता सध्या जॉब करतोय, बरोबर. तर माझं असं आहे की मी खूप एक्स्ट्रोवर्ट आहे. मला माझे फ्रेंड्स इझिली बनतात. मी सगळ्यांशी स्वतःहून जाऊन बोलतो. मी जास्त इगो ठेवत नाही. कारण की हॅपी राहायचं म्हटलं तर तुम्ही जर इगो आणि स्मार्ट स्वतःहून बनलात तर तुम्ही हॅपी नाही राहू शकत जास्त वेळ. तर तिचं असं झालं की तिने जास्त कोणाशी बोलत नाही, कारण की हैदराबादमध्ये मॅक्सिमम सगळे तेलुगू लोक असतात. मग तिचे जास्त तेलुगू फ्रेंड्स नाही बनले. तर ती आता परत जॉब सोडते आणि तिचं असं म्हणणं आहे की मला कंपनीमधून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर खूप लोनली फील होतं. लोनली आणि अलोन हे खूप वेगळे पार्ट आहेत. इट्स डिफरंट आहेत. कारण की लोनली म्हणजे तुम्ही एकटे आहात, पण अलोन म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची पर्सनल लाईफ किंवा लोनलीनेस तुम्ही एन्जॉय करताय. मला असं म्हणायचं आहे, तुम्हाला जर फ्रेंड्स किती गरजेचं किंवा फ्रेंड्स नसले तर तुम्ही एक काम करा, स्वतः तुम्ही बिझी ठेवा. बिझी म्हणजे कोणतरी एक तुम्ही स्किल अपग्रेड करा, स्वतःची स्किल्स सेट करा. तुम्ही स्वतःहून आनंद राहण्यासाठी स्किल स्वतःचे हे करू शकता. तेव्हा नाहीतर तुम्ही माझ्यासारखं एक युकुलेले वाजवू शकताय, गिटारचा लहान भाऊ, नाहीतर गिटार वाजवू शकताय. स्किल अपग्रेड करा. मी हे सांगतोय का की कारण की खूप जण मुलं जे असतात तर ते जॉबसाठी बाहेर गेलेले असतात. तर ते जॉबमध्ये गेल्यानंतर त्यांनी स्वतःला एंगेज ठेवण्यासाठी मित्र हे खूप गरजेचं आहे. तर मित्र नसतील तर तुम्ही स्वतःला एंगेज नाही ठेवू शकत. जर तुम्हाला मित्र नाही, तुम्ही इंट्रोवर्टच आहात, तुम्हाला बोलणं दुसऱ्यांशी बोलायचं नाही आहे, तर मग तुम्ही स्वतःचे स्किल्स अपग्रेड करू शकता. स्वतःच्या स्किल्समध्ये तुम्ही बिझी राहू शकता, जिमला जाऊ शकता, तुम्ही स्वतःचा टाईम तिथं स्पेंड करू शकता. मग मला असं म्हणायचं आहे की तुम्ही स्वतःला अपग्रेड करा, स्किल्स अपग्रेड करा. नाही तर एन्जॉय करायचं तर मित्रांसोबत राहायला शिका, मित्रांसोबत बोलायला शिका. जर तुम्ही तुम्हाला बोलत नसतील तर तुम्ही त्यांना जाऊन बोलू शकताय. तुम्ही दुसरे तुमचे मित्र बनवू शकताय, फ्रेंड्स बनवू शकताय. तर फ्रेंड्स गरजेचं आहे, कारण की फ्रेंड्स नसेल तर तुम्हाला तुमची लाईफ ही एन्जॉयच नाही करता येणार. समजते का तुम्हाला? जसं मी माझी लाईफ एन्जॉय करतो. मला इतकं म्हणायचं आहे की तुम्हाला स्वतःला बिझी ठेवा. तुम्ही जास्त स्वतःला बिझी ठेवताय हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही जर एकटे राहत असाल तर तुम्हाला तुमचे जास्त फ्रेंड नसेल तर, नाहीतर तुम्हाला खूप सारे फ्रेंड्स आहेत, तर मग मला नाही वाटत तुम्हाला आनंदी राहण्यापासून कोण वाचू शकेल. तर अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला नक्की सांगा की पुढच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या गोष्टीवर जास्त टॉक केलं पाहिजे किंवा माझं एक्सपिरियन्स शेअर केला पाहिजे, मी कोणत्या विषयावर बोललं पाहिजे ह्याचं मला प्लीज सांगा. तर माझ्या चॅनलचं नाव आहे इट्स शुभम जठार 2.0. तर तुम्ही तिथं जाऊन प्लीज सबस्क्राईब करा, मला प्लीज सबस्क्राईब करा. तर तसेच मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत जाईन, शॉर्ट्स पण टाकेन. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा, मला कमेंटमध्ये शेअर करा तुमचा एक्सपिरियन्स. आणि जर तुमचे खूप सारे फ्रेंड्स असतील तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा. बाय बाय.